लय वरती का तू? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय आणि आज आपण आलो आहे सातारा जिल्ह्यामध्ये पाटेश्वर मंदिरामध्ये. तर आता पुढे तुम्हाला दाखवतो. इथे 1000 शिवलिंग आहेत आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय कारण मध्ये गॅप पडला होता. थोडा प्रॉब्लेम चालू आहे, थोडा गॅप अजून पण राहील, ह्यानंतर पण गॅप राहील थोडासा. पण आज सगळं जुळून आलंय तर आपण व्हिडिओ बनवतोय, तर बघा व्हिडिओमध्ये. आणि खालून सुरुवात केली आपण आत्ता मंदिरामध्ये. तर खरं तर ब्लॉग बनवायचा नव्हता, पण इथली जागा बघून मला असं वाटलं ब्लॉग बनवायला पाहिजे कारण मस्त जागा आहे, एक नंबर आहे. आणि आता सुरुवात झाली तसं तुम्हाला पुढे दिसेल, कमळ दिसेल, परत शिवलिंग आहेत, शिवलिंगाचे प्रकार दिसतील तुम्हाला. तर आपण आत्ता आलो आहे वरती माठामध्ये, तर भेटू पुढं आपण. चला, थँक्यू. नाही रे भावा, चालत चल रे, चालत पाणी दिसतंय, कमळ फुले आलं बघ तिथे. येतो ब्लॉगच बनवायचा ना. तर मित्रांनो, हे मंदिर डोंगरावरती आहे, खूप वरती. तर इथे येण्यासाठी इथे दाखवतो मधीपर्यंत तुम्हाला गाडी येते इथे, तिथून पुढे चालत यायला लागतं. अशी छोटी छोटी मंदिर आहेत, भरपूर मंदिर आहेत आणि भरपूर शिवलिंग आहेत आणि वेगवेगळ्या टाईप मध्ये. तर तुम्हाला दाखवतो पुढे, चला. अशा प्रकारचे शिवलिंग आहेत मित्रांनो. प्रसिद्ध मंदिर आहे आणि खूप डोंगरावरती, त्यामुळे गर्दी पण कमी असते, फुल निसर्गाच्या सानिध्यामध्ये. मित्रांनो, तुमचं आमचं स्वागत आहे. आमचं तुमचं इकडं आहे का काय? इकडं आहे की बजरंगबली. आज आज जय बजरंगबली. काय पड अजून एकदा बजरंगबली नाही रे. आपला वाटचा आहे लापूस कदम. आणि हे नारायण.
तर मित्रांनो हे शिवलिंग आहे, हे मेन मंदिर आहे असं म्हणतात ते त्यानुसार. तर चला अजून खूप मंदिर आहेत फिरण्यासारखी मित्रांनो, तर आपण दाखवू तुम्हाला. चल. तर मित्रांनो हा आतमध्ये जाऊन बघा सगळ्या ह्याच्यामध्ये बघण्यासारखं आहे. आतमध्ये आता ते नाही असं वाटलेलं ते बाहेरच्या बाहेर बघू. जर पुढं ते काय सांगतो सांगा त्याच्यामध्ये तुम्हाला कसं वाटलं. खूप छान आहे आणि अभ्यास करण्यासारखं आहे आणि सगळ्या भागात फिरा तिथे, फिरल्यानंतरच कळेल पूर्ण. तर मित्रांनो आपण चाललो आता पुढच्या मंदिरामध्ये, जे की खूप सुंदर आहे असं म्हणतं ते, बघितल्यानंतर आपल्याला कळेल. तर रोड अशा टाईपमध्ये आहे मित्रांनो. आपण आत्ता वरती आलो, तो रोड पण अशा टाईपमध्ये होता. आणि बघू आता भरपूर पुढं असं ते बोलतं ते, पुढे गेल्यानंतर कळेल. पण खूप मस्त आहे, बघण्यासारखं असेल. तर चला पुढे गेल्यानंतर दाखवतो. मित्रांनो आपण किती वरती आहे बघा आता, तरी पण इथं पाण्याची सोय आहे. 2-3 तलाव, 2 तरी तलाव दिसले आपल्याला आतापर्यंत. आणि आता आपण पुढं बघू. Come here. माय मोबाईल दे माझा मोबाईल. तिकडे तर अरे इकडे बॅटरी लाव ना, बॅटरी लाव ना. इथं आहे की हे बघ बॉईज असा कर की दिसतंय का? आलो आलो, चल पलीकडे मला फोटो काढायचा एकदा. कसं आहे ते तर मी म्हणून तर काय बोलू नाही, इथंच काढायचं एक. चल फोटो काढू. एक हनुमानाची मूर्ती आहे मित्रांनो. दाजी माहिती आहे खाली बघ, दाजी माहिती सांगते ते बघ. स्वतःहून तुमच्या लोकांनी अनुभवलं पाहिजे काय आहे नक्की. तर आता मी तुम्हाला दाखवतो. माझा एक फोटो काढा. हे म्हणजे पाण्यामध्ये असतं थोडं थोडं. सगळे शिवलिंग आहेत या साईडला. आणि कायम पाण्यात असतं. आता पाणी कमी आहे त्यामुळं इथं पाणी आहे. हे बघा दिसेल तुम्हाला, पाण्यात बी असतात आहे. आणि खूप बघण्यासारखं आहे, मस्त आहे. कधी आला साताऱ्यामध्ये तर बघा तुम्ही. चले इकडून चल परत. काय रे शिवलिंग जवळ. तर वाईल्ड लाईन्स आपण बंद करू. 1 मिनिट थांबा. हा मित्रांनो ओळख आहे काय असेल तर मी तर कन्फ्यूज झालतो, पण नंतर कळलं की हा नंदी आहे. म्हणजे माझ्या बघण्यात तरी पहिल्यांदाच मी बघतोय. मी इकडं मूर्ती आहे नंदी आहे, नंदी. नंदी महाराज आहे. तर शिवलिंग आहे इथं पण खूप सारे शिवलिंग आहेत. हा तर बघण्यासारखं आहे मित्रांनो. वरती आहे खूप जास्त, पण आहे बघण्यासारखं तर खूप जास्त. तर व्ह्यू बघा फक्त. जनगण इकडून आलो आपण त्या डोंगरावरून. नंदी महाराज
दादा कोरीव काम बघ की कसले होय सर दादा नाही हे जे हे वापरलंय ना, सर पंजे दाखवूया का नाही ते नर्मदा नदीच्या ह्याच्यामध्ये जो दगड भेटतो ना- कृष्णा नदी आहे इकडे नाही नर्मदेमध्ये जो दगड भेटतो ना सेम तसा आहे. हे नंदी काम बघा मित्रांनो. इथं बघ इथं काम दाखव काम डिटेल मध्ये दाखव हो इथं बघ हे बघ डिटेल बघ की कसले हे बघा हे बघा घुंगराची माळ. तर आपण आज चाललोय दाखवतोय की तिथनं का तिकडनं चालू कर, हे नंतर येऊ. सर्व वेगवेगळे आहे ते माझी मोबाईलची बॅटरी दे ना. चल बॅटरी मार ना सर. खूप सारे आहेत मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे. इथं मार नीट मार ना, खाली मार. तुला धर्म म्हणलं तसंच हे शिवलिंगच आहे मित्रांनो. तुम्हाला काहीतरी वेगळं वाटेल. हे बघा त्याच्यावरती बारीक बारीक शिवलिंग जे मेन आहे ते लास्टला दाखवतो. आता आधी दुसरं दाखवतो अजून. हे बघा आतमध्ये हे बघा. कोण म्हणणारच नाही मित्रांनो की एवढं भारी काम केलेलं आहे इथं. शिवलिंग आतमध्ये परत शिवलिंग आहे. हे बघा अजून वरती आहे का ते इकडे ताजी हे जे काय तर हे असणार आहे नाव सांग तुझं. माझे नाव श्रीराज विक्रम आहे. हा. येते पहिल्यांदा चालू आहे मी इथे पहिल्यांदा आलो आहे. येऊन खूप छान वाटलं मला इथे येऊन खूप छान वाटलं आहे. शिवलिंग आहे इथे प्रसिद्ध शिवलिंग आहे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे. तर आपला भाचा आहे हा. दादूस कदम. तर थांबले ते फोटो काढतात ते सगळे आतमध्ये.
ए ये चल पशुपतीनाथ सिंग हा अशा टाइप मध्ये मी पहिल्यांदाच बघतोय है ना रे मी पण मित्रांनो इथं डेली मंदिराकडून प्रसाद असतो जे कोणी येतील दर्शनाला त्यांच्यासाठी असतो का सर पालकची भाजी झाली का नाही खाणार पालकची भाजी हा का चला मित्रांनो मी पण प्रसाद घेतो घरी जाऊन जेवायचे पण आपल्या प्रसादाला नाही नाही म्हणत त्यामुळं थोडंसं इथं मठातील जरा सूचना दिलेल्या आहेत त्यांनी श्रावण यात्रा महाशिवरात्री प्रसाद असं काही मोठे आहे इथं प्रसाद घेतात त्यांनी गोप्रो टर्न ऑफ तर मित्रांनो भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये कधी येईल माहीत नाही पण हा ब्लॉग पण लवकरच टाकायचा प्रयत्न करू आपण बाय बोल चल बाय असं कर बाय लाईक करा म्हणा शेअर करा फॉलो करा लाईक करा नका करू काय नाही काय विषय आपण आपल्याला आवडले त्या गोष्टी आपण टाकतोय आणि खरंच बघण्यासारखं होतं त्यामुळं ब्लॉग बनवला बघा एकदा तुम्ही पण येऊन बघा कधी आले तर साताऱ्यामध्ये पाटेश्वर नाव आहे मंदिराचं आम्ही हा गाडी तुमच्यासोबत पाठवतो वाटल्यास हा वाला छोटावाला आणण्याचा तर चला मित्रांनो असं वरती एवढ्या वरती बाय 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 गाईज भेटू नवीन ब्लॉगमध्ये